फायनली आपलं पाली बल्लाळेश्वरचं दर्शन झालेलं आहे. सो आता मी घरी निघालो होतो, पण प्रणय बोलला इथून महड येणार आहे. सो महडचा गणपती 1-1.5 तासावरती आहे. सो मी विचार केला आता 8:30ला आमचं दर्शन झालं आहे, आता 1 तास 1.5 तासाचं अंतर राहिले फक्त. तर मी विचार करतो आहे की आता आलो आहे तर तिथपर्यंत जाऊन येऊया. सो जो सेकंड आतली जर्नी आहे, जसं आपलं ठरलं होतं अष्टविनायक दर्शन, सो सेकंड जर्नी महाडचा गणपती करून येऊया आणि मग घरी जाऊया. सो चला पटापट भेटूया बाईकवरती. तो निघूया पटापट, तुम्हाला बाहेर भेटतो मी. गणपती बाप्पा. तो मित्रांनो आता आपलं जस्ट बल्लाळेश्वर दर्शन झालं आहे आणि आता आपण चाललो आहे महडला. तो आत्ताच बाहेर पडलो आहे बल्लाळेश्वरच्या मंदिराच्या पायथ्यावरून, आता खाली आहे पायथ्याजवळ. तो आता इकडून आपण चाललो आहे महडला खोपोली मार्गे. लगभग 1 तासावरचं अंतर आहे, जसं बोलल्याप्रमाणे मला बोलला की तासावरचं अंतर आहे. तो पटापट जाऊया, दर्शन ते पण घेऊया, संध्याकाळी घरी पण जायचं आपल्याला. चला पटापट निघूया. सकाळ 9 वाजलेत. आता थोडं पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेत. इथे कुठे काहीचं खाऊया प्रणय, इथे जरा नाश्ता करूया, कारण पोटामध्ये भरपूर कावळे ओरडायला लागले. आता ते गाडी लावतो साईडला आधी पहिली, कारण नाश्त्याचा टाईम झाला आहे ऑलमोस्ट, कारण 9-10 झाले आहेत. तो जरा नाश्ता करून पटापट काहीतरी खाऊया मस्तपैकी. काय खाऊया रे, काय घेतोय? रस्सावडा घेऊन. बाबा जोरात भूक लागले सकाळ सकाळ. रस्सा वडा काका, 2 रस्सा वडा. 2 रस्सा वडा. 2 रस्सा वडा. काकांना सांगितले, ऑर्डर दिले. काका आहेत हॉटेल आहे इथे. का कोणता एरिया? पेडली. पेडली पेडली हां, पेडलीला आम्ही आलो आहे आता. रस्सा वडा खातो बाबा, जोरात भूक लागली जोरात. आपला रस्सा वडा आलेला आहे. हे बघा रस्सा वडा, आपण येतो रस्सा वडा आणि हा माझा रस्सा वडा. सो पटापट खाऊन घेतो आणि परत निघायचं आपल्याला, जायचं आहे पटापट. पण किती 1 तास ना, 1 तासावरचं अंतर आहे. सो पटापट खाऊया. भूक जोरात लागली बाबा, काहीच म्हणजे समजत नाही, पोटात जोरात कावळे ओरडायला लागलीत. रोजचा टायमिंग आहे माझा, प्रणय जाऊन रोजचा टायमिंग आहे. सर्वांनी या खायला रस्सावडा. हां, सर्वांनी काय रस्सावडा खायला, रस्सा वडा खायला आपण सगळं. ठीक आहे. सो मित्रांनो आता आपला रस्सा वडा खाऊन झालेला आहे. नाश्ता पाणी एकदम पोट भरेपर्यंत झालेलं आहे. सो आता आपला या साईडला जायचं आहे, इकडे मागे माझ्या मागच्या साईडला जायचं आहे. रस्सा वडा वगैरे खाल्ला आहे मस्त दाबून. तिखट होता, एकदम झणझणीत रस्सा होता. प्रणयने मात्र दाबून खाल्लं आहे. आता उद्या सकाळी समजेल त्याला. हॉटेल जयराम. सो इथं आम्ही नाश्ता केला सध्या. चांगला 1 नंबर रस्सा वडा होता. सो भेटूया पटापट जाऊया, कारण खोपोली आतून मे बी अर्धा तास लागेल. सो लवकर निघूया. किती वेळ लागेल? अर्धा तास खोपोली, त्या पुढे एक थोडा वेळ, म्हणजे आपण 1 तासाभरात पोहोचू महडला. तो आता आम्ही निघतो इथून. पण आमचा सेट झालेला आहे फुल, एकदम केसं वरती करून एकदम स्टाईलमध्ये. चाय मस्त दाबून पियाला आहे. रस्सावडावरून खाल्ला आहे प्रॉपर एकदम व्यवस्थित. 1 मिनिट मागतो. चला साहेब, ओ प्रणय साहेब चला. तुम्हाला यायचं आहे की थांबता इकडे? खूप सारे बायकर लोक चालले आहेत 1 नंबर. तर हे बघा, खूप सारे यूट्यूबर्स पण आहेत. ऑलमोस्ट जास्त यूट्यूबर्स आहेत, सगळे बायकर्स आहेत. तो आता निघूया आपण महडला, खोपोली मार्गे. तो आता निघालो इथून महडला. मस्त नाश्ता केला दाबून एकदम. मिसळ पाव, सॉरी रस्सा वडा, माफ करा. रस्सा वडा मात्र झणझणीत होता. माझ्या तर डोक्यात, कानातून, नाकातून धूर आला अक्षरशः, लिटरली. कोल्हापूरची मिसळ खाल्ल्यासारखं वाटलं असेल. एकदम झणझणीत मिसळ होती, एकदम झणझणीत. म्हणजे लिटरली ना माझ्या डोक्यातून घाम यायला लागला. पण प्रणय तरी पण बोलतोय, अजून रस्ता द्या, अजून रस्ता द्या. अरे रस्ता कुठे नेणार आहे? एवढा तिखट रस्ता कुठे नेणार, कुठे आहेत? सकाळी समजेल त्याला. रस्ता द्या. हो माय गॉड. तेव्हा क्रिकेटचा काय ग्राउंड आहे, 1 नंबर यार, 1 नंबर ग्राउंड आहे. त्यामुळे टुर्नामेंट आहे वाटतं, की आयडिया नाही मला. आहे वाटतं टुर्नामेंट, 1 नंबर ग्राउंड आहे यार.
गणपतीमध्ये आहोत. खूप समाधानकारक वातावरण भारी वाटतं यार. खूप सारे रायडर लोक चालले आहेत. मला वाटतं ते लोक या साईडने महाडचा गणपती वगैरे काय आहे ते लोक तिकडून करून येत आहेत. आपल्याला जाताना दिसत आहेत ते लोक. रोड मात्र इकडचे आहेत ना एक नंबर रोड आहेत. असे रोड मुंबईमध्ये पण नाही आहेत यार. आणि इकडचा जो क्लायमेट आहे गावाकडचा जो क्लायमेट आहे ना म्हणजे मस्त वाटतं यार. प्रसन्न वातावरण वाटतं एकदम. तर तुम्हाला रोड जर्नी दाखवतो. रोडच्या आजूबाजूला तुम्ही बघा तोपर्यंत. लगभग एक 3 ते 4 किलोमीटर राहिले फक्त आता आपल्याला वर्धविनायकला पोचायला. महाडचा वर्धविनायक तो मला वाटतं एक 3-4 किलोमीटर म्हणजे लगभग हार्डली 10-15 मिनटं तेवढ्यात पोचा पण तिकडे. थोडं आता वातावरण गरम व्हायला चालू झालं आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे खोपोलीला. 1 किलोमीटर दाखवतो. इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला. इकडंच ना पण नक्की हा लेफ्ट घेतला आहे. आपल्याला जायचा थोडा खराब रस्ता आहे. कच्चा रोड सारखा डांबरीकरण होता पण वाटतं रस्ते गाड्या जास्त येतात कारण हा एक टुरिस्ट पॉईंट आहे. तो त्यामुळे इकडे थोडा रस्ता खराब आहे. सावकाश जावं लागेल आपल्याला. ते मजा येते कारण खूप दिवसानंतर अशी गाडी पळवायला भेटली पहिली गोष्ट तर. आणि असं थोडा लाँग रूट पण लांबचा प्रवास पण होतो आहे. थोडं मजा येते. नक्की इकडंच आहे ना बरोबर दाखवतो मॅपमध्ये. थोडा गावाकडचा रोड आहे त्यामुळे मी गाडी स्लो चालवतो आहे कारण कसं म्हणजे लहान मुलं वगैरे कोण ना कोण लहान माणसं वगैरे. कुठे रे राईट की लेफ्ट इकडे सांग ना. मुद्रा पहिलंच बोललो असं नको करू. आपला कांग्रवशील गणपती संस्थान महाड अधिकृत वाहनतळ. तिथे गाडी लावूया की पुढे जाऊया. तर पुढे जाऊन बघूया. असेल तर मग परत मागे घेऊन येऊ गाडी. असं करूया. तो आपण वाटतं 2 मिनटात पोचूच आता. कुठे रे हाय महाड गणपती. तो आय थिंक हे समोर मंदिर आपलं आलेलं आहे. तर पहिली गाडी पार्किंग करूया. सो मित्रांनो फायनली आपले 2 गणपती कंप्लीट झालेले आहेत. पहिला जो आहे तो होता पालीचा बल्लाळेश्वर आणि सेकंड गणपती जो इथे आता आहे वर्धविनायक. 2 गणपती आपले कंप्लीट झालेले आहेत. आता नेक्स्ट जर्नी असेल 3rd गणपती. सो अजून काही डिसाईड नाही केलं आहे कोणत्या गणपतीला जायचं आहे. पण जे 8 अष्टविनायक आहेत जे विनायक आहेत ते मी नक्की जर्नीची कंप्लीट करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काळजी घ्या सर्वांनी. बाय बाय.